नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। या ठिकाणी आज मी तुमच्यासाठी एक जागा घेऊन आलेलो आहे। 250 जागा आहेत त्याच्यामध्ये। 250 जागेमध्ये महिलांना सुवर्ण संधी आहे या ठिकाणी। त्याचबरोबर या ठिकाणी मुलं सुद्धा हा फॉर्म भरू शकतात। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करा नाही समजली तर। व्हिडिओ जर व्यवस्थित वाटला तर सर्वांपर्यंत शेअर करा। चला तर सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर या एक्झाम मध्ये सगळ्यात आधी तुम्हाला मी फीस संदर्भात सांगणार आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही की 175 रुपये फीस आहे इन्क्लुझिव्ह जीएसटी। SC ST PWBD म्हणजे जे विद्यार्थी अपंग आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 175 रुपये फीस राहणार आहे। आणि त्यानंतर बघा 850 रुपये जी आहे ती बाकीच्या कास्ट किंवा बाकीच्या अदर कॅटेगरीसाठी राहणार आहे। त्यानंतर या ठिकाणी खाली बघू शकता स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल यामध्ये बघा त्यांनी काय दिलेले आहे, रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड सब्जेक्ट कोणते आहेत, रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूडचे आहेत। नंबर ऑफ क्वेश्चन किती राहणार आहेत, 45 राहणार आहेत। त्यामध्ये मॅक्सिमम मार्क हे 60 आहेत। या ठिकाणी बघा इंग्लिश आणि हिंदी हे मीडियम राहणार आहे। त्यामध्ये 60 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी वेळ असणार आहे या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी। सेकंड नंबरला बघा जनरल अवेअरनेस आहे, इकॉनॉमी आहे, बँकिंग अवेअरनेस या सेक्टरशी क्वेश्चन आहेत। 40 क्वेश्चन विचारले जाणार आहेत, 40 मार्कासाठी मॅक्सिमम आहे। इंग्लिश हिंदी मीडियम आणि 35 मिनिटं याच्यासाठी राहणार आहेत। त्यानंतर बघा इंग्लिश लँग्वेज विषयीचे प्रश्न विचारणार आहेत व्याकरणावर। 35 या ठिकाणी क्वेश्चन असतील, 40 या ठिकाणी मार्क आहेत, इंग्लिश लँग्वेज राहील आणि 40 मिनिटाचा हा पेपर असेल। यामध्ये बघा डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन 35 या ठिकाणी क्वेश्चन आहेत, 60 मार्क मॅक्सिमम आहेत। यामध्ये बघा इंग्लिश हिंदी हे दोन्ही लँग्वेज आणि 45 मिनिटं। तर टोटल मिळून या ठिकाणी बघा 3 तासाचा हा पेपर असणार आहे। हा पेपर ऑनलाईन असणार आहे। 3 तास खूप होतात तुम्हाला हे सर्व सॉल्व्ह करण्यासाठी आणि वेळही या ठिकाणी तुम्हाला जास्त आहे। चला पुढे बघूया। तर या ठिकाणी बघा एज दिलेला आहे, या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे 1/1/25 पर्यंतचा। तर तुमचं जे मिनिमम या ठिकाणी वर्ष असलं पाहिजे ते आहे 20 वर्ष आणि मॅक्सिमम तुम्ही 30 वर्षाचे असल्या पाहिजे त्या ठिकाणी। या ठिकाणी बघा खाली दिलेलं आहे रिलॅक्सेशन जे कॅटेगरीमध्ये येतात बघा, रिलॅक्सेशन अप्पर एज लिमिटसाठी दिलेलं आहे। या ठिकाणी बघा SC ST जर मध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्सेशन भेटलेलं आहे। म्हणजे 30+5 35 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि ही एक्झाम देऊ शकतात। यामध्ये बघा OBC जर असाल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट असेल या ठिकाणी तर तुम्हाला 3 वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्सेशन आहे। म्हणजे तुम्ही 33 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर बघा पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज या ठिकाणी जर तुम्ही अपंग असाल, अपंगत्वाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर याच्यामध्ये तुम्हाला 10 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे। म्हणजे 30+10 40 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर बघा एक्स सर्व्हिसमॅन असेल किंवा या ठिकाणी कमिशन ऑफिसर इन्क्लुडिंग एमर्ज यामध्ये जर काम केलेलं असेल तुम्ही तर तुम्हाला 5 वर्षापर्यंतची या ठिकाणी शिथिलता आहे। म्हणजे 35 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकतात। पर्सन अफेक्टेड बाय 1984 रिॲक्ट्स या ठिकाणी दंगलीमध्ये जर कोणी प्रभावित झाले असेल 1984च्या तर तशा विद्यार्थ्यांना सुद्धा 5 वर्षापर्यंतची या ठिकाणी शिथिलता आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही या एजमध्ये बसून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। यामध्ये बघा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आणखी काय येतं की या ठिकाणी नॅशनॅलिटी सिटिझनशिप दिलेली आहे। तुम्ही जर भारताचे रहिवासी आहात तर तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात। तसेच तुम्ही नेपाळचे रहिवासी असाल किंवा तुम्ही भूतानचेही रहिवासी असाल ठीक आहे आलेले, किंवा तिबेटियन रिफ्युजीज असाल जे 1962च्या आधी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात इंडियामध्ये तर अशाही प्रकारचे जे आहेत या ठिकाणी तुम्ही भरू शकतात। त्याच्यानंतर बघा इथे युगांडा लिहिलेला आहे, केनिया, झांबिया, मालविया आणि इतर पण आहे। तर तुम्ही हे वाचून घ्या व्यवस्थित। होप करतो की त्याच्यामधील कुणी असेल नसेल तर या ठिकाणी तुम्ही तेही फॉर्म भरू शकतात। तर याच्यामध्ये बघा पे स्केल सुद्धा दिलेला आहे या ठिकाणी, तेही तुम्हाला सांगून देतो। बेसिक पे बघा 48,480 ठीक आहे। या ठिकाणी बघा 62,480 ते आहे। तर या ठिकाणी पे स्केल सुद्धा दिलेला आहे, तेही तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। नेक्स्ट बघूया। या ठिकाणी बघा डिटेल्स ऑफ व्हॅकन्सीज दिलेले आहेत। आता डिटेल्स ऑफ व्हॅकन्सीज व्यवस्थित बघून घ्या। या ठिकाणी बघा स्टेट दिलेले आहेत वेगवेगळे, त्याचप्रमाणे मॅन्डेटरी लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी स्टेटनुसार प्रत्येकाची लँग्वेज ही वेगवेगळी असते। तर त्या लँग्वेजनुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे। या ठिकाणी व्हॅकन्सीज दिलेली आहेत बघा, गुजरात असेल तर गुजराती लँग्वेज आहे। या ठिकाणी 57 व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत SC ST OBC EWS आणि ऑदरसाठी आहे। आउट ऑफ विच मध्ये VI HI OC हे सुद्धा दिलेले आहेत आणि टोटल या ठिकाणी दिलेले आहे। आपल्याला महाराष्ट्रासाठी फॉर्म भरायचा आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल
तर महाराष्ट्रासाठी बघा मराठी लँग्वेज येणं कंपल्सरी आहे. मराठी लँग्वेज येणं कंपल्सरी आहे, त्याचप्रमाणे तुमच्या अभ्यासक्रमातही ती राहिलेली असली पाहिजे. 70 जागा आहेत या ठिकाणी. एससी साठी बघा 10 जागा आहेत, एसटी साठी 5 जागा आहेत, ओबीसी साठी 18 जागा आहेत या ठिकाणी आणि ईडब्ल्यूएस साठी 7 जागा आहेत. त्याचप्रमाणे ऑदर ओपन मध्ये 30 जागा आहेत. व्हीआय साठी या ठिकाणी 1 जागा आहे आणि एचआय साठी 1 जागा आहे. तर या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. असं नाही की तुम्ही या महाराष्ट्र स्टेटमध्ये राहताय तर तुम्हाला फक्त महाराष्ट्रापुरता फॉर्म भरायचा आहे. तुम्ही ऑदर स्टेटमध्ये सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, पण तुम्हाला त्या ठिकाणची लँग्वेज येणं महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी बघा गुजरात असेल, गुजराती लँग्वेजेस असेल, तुम्ही फॉर्म भरू शकतात. आसामी असेल, कर्नाटकी असेल, त्रिपुरा आहे, सिक्कीम आहे, नागालँड, मेघालय, केरला, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, त्यानंतर जम्मू आणि काश्मीर. जर तुम्हाला याच्यापैकी लँग्वेज येत असतील तर तुम्ही महिला असो किंवा पुरुष असो या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे 250 या ठिकाणी जागा आहेत, ते या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये फॉर्म भरू शकतात. या ज्या जागा आहेत ते कशाच्या आहेत? युको बँक या ठिकाणी बघा, युको बँक आहे, भारत सरकारचा हा उपक्रम आहे. यामध्ये मानव संसाधन विभागानुसार हे त्यांच्याकडून हे भरण्यात येत आहेत. द रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर त्याच्या जागा आहेत, यामध्ये LBO पदाच्या 2025-26 साठी. ऍडव्हर्टाइजमेंट नंबर या ठिकाणी दिलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ऍप्लिकेशन आणि फी सुद्धा ऑनलाईन या ठिकाणी पेड होणार आहे. या ठिकाणी डेट दिलेली आहे 16/1/25 ते 5/2/25 पर्यंत. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. यामध्ये व्यवस्थितरित्या त्यांनी त्यांची वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. त्यांचा जो रिझल्ट असेल तोही त्यामध्ये ऑनलाईनला लागून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारच्या ह्या जागा आहेत, 250 तुम्ही भरू शकतात. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर काय पाहिजे? फक्त एक लाईक पाहिजे, एक शेअर पाहिजे आणि महत्त्वाचं तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. याच व्हिडिओ सोबत मी बऱ्याच या ठिकाणी योजनांचे व्हिडिओ सुद्धा आणले आहेत, जे शेतकरी मित्रांसाठी खूप कामाचे आहेत किंवा सर्वसामान्यांसाठी कामाचे आहेत. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलवरती बनून राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.